हाय हॅलो नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये. तर कसे आहे सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप हॅप्पी आणि आनंदी असाल. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि निरोगी जावा. तर आज आहे शनिवार आणि आज मला ऑफिसला सुट्टी असते. तर आज मी आज भरपूर प्लॅनिंग केलं होतं काय काय कामं करायची होती. आणि आज हर्ष पण आता स्कूलला गेलेलं आहे. त्याच्या आज शनिवार 12:30 वाजेपर्यंत स्कूल असते आणि हे पण आज सकाळी फर्स्ट शिफ्टला गेले, त्यामुळे ते पण गेले होते लवकर. सगळा टिफिन वगैरे त्यांना बनवून दिला, हर्षला टिफिन बनवून दिला. आणि आता मी एकटीच घरी होती. आता मला पटपट काम आवरायची ती, कारण हर्ष आल्यानंतर ना मग त्याला लगे मोबाईल पण पाहिजे असतो. नंतर त्याला त्याचं काय काय सुरू असतं, हे असं ते तसं. मग त्याच्यामुळे मग नंतर मग वेळ काय भेटत नाही. तर म्हटलं आता हर्ष नाही तोपर्यंत पटपट काम आवरून घेऊया. तर आता श्रावण महिना जवळ येत आहे. आता काही दिवसामध्ये श्रावण महिना सुरू होत आहे. आणि आता श्रावण महिना म्हटलं की खूप सारे सण येतात. त्याच्यामुळे आता म्हटलं जरा घराची क्लिनिंग करूया, सगळी भांडी वगैरे घासूया, भिंती वगैरे पुसून घेऊया, नंतर जाळ्या वगैरे काढूया. म्हणून मग आज मी त्याची तयारी केली होती. तर असं काय उठल्या अगोदर टिफिन वगैरे दिला. हे दोघं गेले की तरी स्वच्छ धुवून घेतली. नंतर ना जी आंघोळीच्या अगोदर असतात ना ती सगळी कामं करून घेतली सकाळीच मी. भिंती वगैरे पुसून घेतल्या. कारण काय होतं आमच्यावरती आम्ही जिथं राहतो त्या फ्लॅटमध्ये त्याच्यावरती लगेच टेरेस आहे. त्याच्यामुळे काय होतं पावसामुळे लगेच भिंतींना बुरशी वगैरे येते. त्याच्यामुळे मग भिंती पण पुसून घ्याव्या लागतात कधी काही दिवसामध्ये. तर आता भिंती वगैरे सगळ्या माझ्या पुसून झाल्या होत्या. नंतर झाडून पण घेतली, झाडून सगळी घरं घेतली, जाळ्या वगैरे काढल्यात. तर आता मला भांडी आणि रॅक वगैरे सगळे पुसून घ्यायचे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता मी नाश्ता वगैरे करून घेते, चहा वगैरे करते, कारण सकाळची खूप गडबड असते. चहा वगैरे प्यायला टाईम भेटत नाही. तर चला म्हटलं अगोदर आता चहा वगैरे पिऊया आणि मग मस्त कामाला एनर्जी येईल. कामाला सुरुवात करूया. आता भांडी वगैरे घासायची. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. सर्वांनाच आपलं घर म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय वाटतो आणि त्याहून ते घर किती स्वच्छ आहे किंवा किती नीटनेटके आहे याला महत्त्व आहे. आपलं घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, पण आपल्या घरामध्ये आपल्याला किती शांतता भेटते किंवा आपण किती प्रसन्न असतो किंवा किती पॉझिटिव्हिटी आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नेहमी आपलं घर स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न असावं. घरामध्ये स्वच्छता असेल किंवा वस्तू व्यवस्थित जागेवर असतील किंवा चांगली हवा खेळती असेल, प्रकाश असेल तर घरातील वातावरण एकदम आनंदी वाटतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं. तर चला म्हटलं श्रावण महिन्याची पवित्र महिन्याची सुरुवातीला आपलं घर स्वच्छ करून सुरुवात करावी. आणि घराची स्वच्छता ही फक्त घर सुंदर दिसण्यासाठी नसून आपल्या दैनंदिन आरोग्य व सुखी वातावरणासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, पूजा आणि सणांचा सुंदर महिना. आणि श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण येतात. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी हे भरपूर सारे सण असतात. आणि ह्या सणामध्ये आपण घरामध्ये काही घरामध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते. कोणाचे उपवास असतात. श्रावण महिन्याची कोणाची श्रावणी असते तर कोणाचं श्रावण महिन्यातील सोमवारचे उपवास असतात. तर त्यामुळे हा महिना खूपच पवित्र मानला जातो. आणि त्याहूनही पावसाळ्यामुळे निसर्ग सगळीकडे हिरवागार झालेला असतो. त्यामुळे श्रावण महिना अधिकच सुंदर वाटतो, कारण सगळीकडे थंडगार हवा, हिरवगार पिकं, त्याच्यामुळे खूपच. आणि पावसाचं तर काही विचारूच नका, अजूनही पाऊस सुरू आहे. गावाला तर अजिबात पाऊस नाही, पण इथं खूपच पाऊस सुरू आहे. आणि आमच्यावरती लगेच टेरेस आहे. त्याच्यामुळे काय होतं चौबाजूनी पाऊस लागल्यामुळे भिंतींना मग लगेच अशी बुरशी आल्यागत होतं. मग थोडंसं सुक्या कापडानं पुसून घेतल्यानंतर मग बुरशी निघून जाते आणि भिंती मग एकदम स्वच्छ दिसतात. आणि सकाळी उठल्या ही कामाला मी सुरुवात केली होती. अगोदर हर्षला आणि यांना टिफिन बनवून दिला आणि आंघोळीच्या अगोदर ही कामाला सुरुवात केली होती. तर कारण नंतर आंघोळ केल्यानंतर मी अशी धुळीची वगैरे कामं करायला मग नको वाटतं. मग इथं तर छान असा फॅनही पुसून घेतला होता. तर फॅनवरती पण अशी धूळ वगैरे जमा झालेली होती. कारण काय होतं की सकाळी लवकर उठायचं, ऑफिसला जायचं, संध्याकाळी 7 वाजता ट्रॅफिक तर आता खूपच लागते पावसामुळे. त्याच्यामुळं अशा निवांत कामाला टाईमच भेटत नाही. आणि शनिवार रविवार किती उरकून काम उरकायचं, त्याच्यामुळे मग एवढं डीप काम करायला टाईमच. आणि अशा कामांची माझी लिस्ट कालच तयार झालेली असते, कारण उद्या काय काम करायचं हे मी कालपासून ठरवून ठेवलेलं असतं. त्यामुळे मी आज पण सकाळी लवकर उठले होते. सकाळचं ह्यांना टिफिन बनवून दिलं की ही लगेच कामाला सुरुवात केली होती. कारण एकदा का लेट होत गेलं ना कामाला, त्याच्यामुळे नंतर काम करायला इच्छा होत नाही. त्यामुळे सकाळी लवकर कामं उरकली ना पटपट कामे होतात. तर इथं सगळ्या भिंती पुसून झाल्या होत्या. नंतर अगोदर मग म्हटलं घर झाडून घेऊया. फरशी तर आता मला आज नाही पुसायची झाली तर मी उद्याच पुसणार होती. आज जेवढी कामं होतील तेवढी पटपट आवरणार होती. आणि इथं बघा तुम्ही, ऊन पडते म्हणून मी टेरेसवरती कपडे सुकाय टाकले होते. जी जाड कपडे होते ते म्हटलं वरती टेरेसवरती सुकाय घालूया. पण पाऊस बघा लगेच सुरुवात झाली. तर मग मला लगेच इथं काढायला यायला लागलं. मग तरी असं आहे पावसाचं, कधी ऊन पडतंय तर कधी पाऊस येतो. आता काय मग इथं गॅलरीमध्ये दोऱ्या बांधल्या होत्या, तिथंच मग आता मला कपडे सुकायला टाकायला लागली. पण काय नाही, हवेनं सुकून जातात, त्याच्यामुळे काय एवढं वाटत पण नाही. आणि आधीमध्ये ऊन पण पडतंय, थोडं हवा लागली तरी कपडे लगेच सुकून जातात. आणि कितीही पाऊस असू द्या, आपल्याला जेवढी कपडे धुवायचे असतात तेवढे आपण कपडे धुवायला काढतच असतो. तर छान अशी माझी आंघोळी झाली होती. तर चला म्हटलं पहिला चहा करूया आणि पहिला नाश्ता करून घेऊया, कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये चहा प्यायला काय टाईम भेटत नाही.
आणि ह्या टायमिंगला माझं नाश्ता पण झाला असं कंपनीमध्ये. पण बघा घरी असल्यानंतर आपण पहिलं कामाला प्रायोरिटी देतो, त्याच्यामुळे नाश्ता वगैरे स्किप होऊन जातो. आणि मी आज बऱ्याच दिवसानंतर टिफिनसाठी घेवड्याची शेंग बनवली होती आणि खरंच खूप छान झाली होती. काही काही गोष्टी आपण सारख्या केल्या ना मग त्याची चव लागत नाही, पण खूप दिवसांनी केल्यानंतर मग त्याला खरंच टेस्ट लागते. तशी पोटपूजा करून घेतली आणि लगेच कामाला सुरुवात केली, कारण एकदा का 12:30 वाजता स्कूलमधून आला की लगेच त्याची लुडबुड सुरू होईल आणि लगेच मोबाईल पण पाहिजे असतो त्याला. तर इथं मी सगळा पसारा खाली काढून घेतला होता. तर अगोदर बघा दाखवते तुम्हाला. तर ही सगळी भांडी खाली काढली होती मी. हा मसाला पण मी घरून आणलेला आहे आणि भिंती पण बघा थोड्या अशा काळपट दिसत होत्या. तर मग इथं मी सगळे डबे वगैरे अगोदर खाली करून घेणार होते, कारण आता डबे पण मोकळे होते. कारण बरेच दिवस झालं तर किराणा पण आणला होता मी. किराणा आणलेला मागच्या शनिवारी, तो अजून ह्या आठवड्यापर्यंत तसंच पेंडिंग होता, म्हणजे भरायचं राहिलं होतं, कारण डबे वगैरे घासले नव्हते. माझं कसं असतं, मी किराणा आणायच्या अगोदर कधी पण डबे घासते, मगच किराणा आणते आणि मग डबे वगैरे स्वच्छ करून मग किराणा भरून. आणि काही वेळा असं होतं की आपल्याला माहीत पण नसते की कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे, आपण विसरून जातो. मग कधी कधी त्या गोष्टीला अशी जाळी किंवा बुरशी येऊ शकते. मग तसंच माझं इथं बेसन पिठात झालं होतं. बरेच दिवसापासून हे बेसन पीठ असंच होतं, काही केलंच नाही, त्याच्यामुळे थोडं असं पांढरट पण दिसायला लागलं होतं. म्हणजे बेसन पीठ कसं पिवळं असतं, पण हे वेगळं दिसायला लागलं. तरी तर मी सगळे डबे खाली करून घेतले होते. मी वाळवणाचे डबे पण खाली करणार होते आणि ते पण मला घासायचे होते, म्हणजे सगळी भांडी आज मी घासून काढणार होते. तर इथं मी भांडी घासण्यासाठी आज हे स्नो व्हाईटचं लिक्विड वापरणार होते आणि खरंच ह्या लिक्विडमुळे भांडी खूपच छान आणि चकचकीत निघतात मग. आणि हे लिक्विड आपण भांडी घासण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, नंतर गाडी वॉश करण्यासाठी पण. आणि या लिक्विडचं मी तर तळेगावमध्ये बघितलं नव्हतं भेटतं का नाही, पण आम्ही जेव्हा खेडला जातो ना आमच्या पाहुण्याकडे, तेव्हा तिकडे गेल्यानंतर हे 2-4 पाऊच नक्की घेऊन येते, कारण खरंच हे खूप छान आहे लिक्विड. आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा लिक्विड टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि भांडी घासायची. खरं त्यामुळे एकदम छान भांडी निघतात. तर इथं मी सगळी भांडी घासून घेतली होती आणि इथं गॅलरीमध्ये ऊन पण आलं होतं, तर लगेच भांडी सुकायला ठेवली होती. आणि खरंच मी जसा विचार केला होता तसंच माझ्या मनासारखं घडत होतं, कारण आज ऊन पण पडलं होतं, त्याच्यामुळं भांडी पण लगेच सुकून निघाली असती. कारण नाही तर ते पावसाळ्यात ना भांडी सुकत नाहीत, काय नाही, मग ते बसायला लागतं पुसत. मग तर इथं मला भांडी घासायला लेट झालं होतं, तोपर्यंत ऊन थोडं पुढं गेलं होतं. तर चला म्हटलं पण हवेनं वगैरे सुकतील, थोडंफार ऊन पण लागत होतं. तर इथं मी सगळी छोटी मोठी सगळी भांडी घासली होती आज आणि छान अशी मग इथं सुकायला ठेवली. अशी थोडी थोडी भांडी घासून मग गॅलरीमध्ये सुकायला ठेवायची ते, कारण मग सगळी गॅलरीमध्ये भांडी बसणार नव्हती. आणि आता ह्या टायमिंगला मला हर्षी आठवण आली, कारण हर्ष असतं तर त्याने मला इथं मदत केली असती. तर सगळी भांडी घासून घेतली. किचनच्या भिंती पुसायच्या बाकी होत्या, कारण हॉलमधलं आणि बेडमधलं पुसून झालं होतं, फक्त आता किचन बाकी होतं. कारण तिथली सगळी भांडी काढायची बाकी होती, रॅक वगैरे काढायची बाकी होती, त्याच्यामुळे मग इथल्या भिंती पुसायच्या राहिल्या होत्या. तर इथल्या मग मी भिंती पुसून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता टॉवेलवरती कशी धूळ जमा झाली होती. हे सगळं ते बुरशी लागलेलंच होतं आणि धुळीमुळं ती पावसामुळे सगळे भिंती ओले असतात, त्याच्यामुळे ते तसं चिकटून. आणि इथं मी भांड्याची रॅक ही सगळी घासून घेतली होती आणि इथं मी सुकायला ठेवली होती फॅन खाली. तर लगेच मिक्सरही पण पुसून घेतला, कारण मिक्सरही पण असा मध्ये मध्ये पुसून घेतला ना मग छान असा क्लीन राहतो. मग तरी बघा भांड्याची रॅक पण मी घासून घेतली होती. आणि बघा आपलं कसं असतं, तर आपल्याला तर एका दिवशी कंटाळा आला तर आपण कोणतंच काम करत नाही, आणि केलं म्हणजे सगळं एका दिवशी काम करत असतो. तर आज मी सगळीच कामं करायची ठरवते. आणि खरं सांगू का, या रॅकमध्ये माझं काहीच साहित्य नाही, म्हणजे एका रॅकमध्ये फक्त 2-3 हंडे आहेत आणि 1 कुकर आहे, तेवढंच साहित्य आहे. पण क्लिनिंग मात्र प्रत्येक वेळी मला करावी लागते, कारण बाकी क्लीन करून हे तसं ठेवलं ना मग ते व्यवस्थित दिसणार. आणि आज मी प्रत्येक वेळी क्लिनिंग करताना ते लिक्विड वापरत होते, त्याच्यामुळे चिकटपणा, तेलकटपणा लगेच निघत होता आणि जास्त त्रास वगैरे होत पण नव्हता कोणती गोष्ट. आणि खरंच घरामध्ये थोडी ना थोडी क्लिनिंग केली ना तर लगेच बघा आपल्याला किती घर छान आणि प्रसन्न वाटतं आणि घर पण एकदम छान दिसायला लागतं. तर बघा रॅक किती लगेच छान दिसत होत्या. तर लगेच मग मी तर किचनची पण क्लिनिंग करायचं. तर बघा ना आपल्या बायकांचं कसं असतं, आपण काम करत असताना आपले ड्रेस खराब होऊ द्या किंवा कितीही आपल्याला त्रास होऊ द्या, तेच आपल्याला चालतं, पण आपल्या गोष्टी खराब होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. तसंच माझं पण आहे, म्हणजे स्वयंपाक करत असताना आपला ड्रेस खराब होऊ द्या किंवा आपल्याला त्रास होऊ द्या, ते चालतं सगळं. पण इथं आपण एवढ्या महागाच्या गोष्टी आणतो, पण ते गॅस वगैरे किंवा फ्रीज असू द्या, म्हणजे कोणतीही घरातील वस्तू असू द्या, ती गोष्टी आपल्याला कधीच खराब होऊ नये असं वाटतं. म्हणजे मला रोज कितीही उशीर होते झोपायला, पण मी कधीही माझा किचन कट्टा आणि किचन साफ केल्याशिवाय कधी झोपत नाही, कारण मला ते गॅस ओटा खराब झालेला मला आवडतच नाही. कारण एकदा का गॅस खराब व्हायला सुरुवात झाली ना मग ते नंतर किती आपण घासा किंवा काही करा ते निघत नाही. म्हणजे एकदा क्लिनिंगची सुरुवात सुरू झाली ना मग ते आपल्या अंगावरणी पण पडतं आणि घर पण असं स्वच्छ राहतं. तुम्हाला तर माहितीच असेल, पहिली लोक म्हणत होती अंगणाची कळा बाहेरून समजते, तसंच आहे बघा. म्हणजे जेवढं आपलं अंगण स्वच्छ आहे तेवढं आपल्या घरामध्ये स्वच्छ आहे. आपली घरामधील स्त्री एकदम कष्टाळू आणि समजदार आहे. तर इथं मला बर्नर पण घासायचे आहेत, पण मी आता उद्या बर्नर घासणार आहे, कारण आता हर्षाल्यानंतर त्याला काहीतरी खायला करायला लागेल, त्याच्यामुळे मग मी काही घासले नव्हते. तर इथं स्वच्छ असं मग भरपूर असं लिक्विड वापरलं होतं आणि छान असं मग किचन कट्टाही घासून घेतला होता, कारण एकदाच मग काय असेल ते तेलकटपणाही सगळा निघून जातो. दररोज आपण किचन कट्टा क्लीन करत असतो, पण एवढं डीप क्लिनिंग काही होत नाही, त्याच्यामुळे मग अशी भांडी घासाय काढल्या किंवा एकदम घराची क्लिनिंग काढल्यानंतर सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं. रोज तर आपण शेगडी किंवा नंतर किचन कट्टाही पुसून घेतच असतो, पण ह्या स्टाईल आहे ना आपण काय दररोज पुसून घेत नाही, त्याच्यामुळे इथं पण मी इथे लिक्विड वापरून मग सगळ्या स्टाईल वगैरे पुसून घेतल्या होत्या.
त्याच्यामुळे मग तेलकट वगैरे चिकट ही डाग पडलेले असते बघा स्टाईलवरती, ते पण निघून जातात मग. तर स्वच्छ अशा सगळ्या स्टाईलही पुसून घेतल्या होत्या. आणि मला तरी असं वाटतं की अशी ही कामं येते ना, आपण जेव्हा घरात एकटा असतो ना तेव्हा एकदम फास्ट आणि पटपट होत असतात. कारण घरामध्ये तर कोणी असेल ना तर त्यांचं बाकीचे लाड पुरवतच आपल्याला ही कामं काही सुचत. आणि आपण कधी किचनची क्लिनिंग करताना तुम्ही तर बर्नरवरती वाट्या किंवा प्लेट ठेवू शकता. मी विसरले होते, पण नंतर आठवलं की त्याच्यावरती काहीतरी ठेवायला पाहिजे होतं. कारण बर्नरमध्ये तर पाणी गेलं ना तर आपली भांडी बघा नंतर काळी पडतात खाली अशी बुडाला. त्याच्यामुळं मग तुम्ही नक्की ठेवा इथं मग. तर छान असं भरपूर पाणी वापरलं तुम्ही आणि छान असा किचन कट्टा क्लीन करून घेतला होता. तर एकदम छान वाटत होतं बघा. इथं माझी निमी अर्धी कामं झालीच होती, तोपर्यंत हर्ष स्कूलमधून आला होता. मग लगेच त्याला जेवायला वगैरे दिलं, थोड्याफार त्याच्यासोबत गप्पा मारल्या आणि लगेच फ्रीज साफ करायला घेतला होता. आणि काही दिवसापूर्वीच मी फ्रीज साफ केलेला होता, त्यामुळे आता काही फ्रीज एवढा खराब झाला नव्हता. पण थोडीफार भांडी घासून घेतली फ्रीजमधली आणि हर्षला म्हटलं तर तूच फ्रीज क्लीन कर. तर अशी थोडीफार आपल्या छोट्या मोठ्या हातांची मदत झाली ना, मग आपल्याला पण थोडं बरं वाटतं आणि हलकं वाटतं. आणि इथं त्याला समजत नव्हतं कसा फ्रीज क्लीन करू आणि कुठे बसू, म्हणून त्याची इथं मस्ती चालली होती. तर मग त्याच्या छोट्या हाताने मस्त असा फ्रीज क्लीन केला. आणि कित्येक वेळा तर हर्षकडून काही ना काही फ्रीजमध्ये सांडत असतं, त्याच्यामुळे मध्ये मध्ये फ्रीज क्लीन करावं लागतं. आणि तोपर्यंत मस्त अशी सगळी माझी भांडी सुकलेली होती आणि डबे पण छान असे सुकले होते. आणि हा किराणा मागच्या सॅटर्डेला आणलेला होता, तो पण भरायचा बाकी होता, कारण डबे वगैरे घासलेले नव्हते. आणि हे मोठे डबे आहेत ना मी अगोदरच भरून ठेवले होते, कारण म्हटलं नंतर मग सगळं एकदम पसारा होईल. तर अगोदर मग हे सगळे मोठे डबे भरून घेतले, त्यामध्ये सगळे वाळवणाचे पदार्थ ठेवलेले होते. आणि इथं माझा फक्त किराणा भरायचा बाकी होता. आणि यावेळेस बऱ्याच दिवसातून डीमार्टमधून किराणा आणलेला होता, कारण काही दिवस आम्ही इथूनच शेजारच्या दुकानातून किराणा आणत होतो. तर इथं मी सगळं भरपूर असा 1-1.5-2 महिने जाईल असा एवढा किराणा आणला होता. भरपूर असे शेंगदाणे पोहे, म्हणजे जेवढं घरामध्ये लागते ना तेवढं 1.5-2 महिने जाईल असा मी किराणा भरला होता. तर इथं मी सगळं असं म्हणजे आपल्या जसं सोयीनुसार आपण डबं भरतो तसं मग सगळ्या अशा गोष्टी भरून घेतल्या होत्या नीट करून. पोहे वगैरे चाळून भरले, सगळ्या गोष्टी सोयाबीन आणलं होतं ते पण सगळं व्यवस्थित भरलं होतं. आणि आपल्याला असं वाटतं की लहान मुलांची आपल्याला एखादी गोष्टीमध्ये मदत होईल, पण ते कधी कधी मदत करतात, पण कधी कधी आपल्याला काम पण वाढवून ठेवतात. त्यामुळं हर्षने इथं मला शेंगदाणा आणले होते आणि त्याने मला काम वाढवलं होतं. तर त्याला एक गोष्ट 2-2, 3-3 वेळा सांगायला लागली, तो कुठं तर काम करत होता. तर असा आपल्याला एवढा त्रास पण होत असतो. आणि ज्यावेळेस हा किराणा घ्यायला आम्ही डीमार्टला गेलो होतो तेव्हा पण मी व्हिडिओ शूट केला होता, पण तो पण अजून व्हिडिओ टाकायचा बाकी होता. तो पण व्हिडिओ मी नक्की आता एडिट करून मग अपलोड करणार आहे. आणि खरं सांगू का, आताची परिस्थिती अशी आहे ना, ऑफिसवरून यायला 2-2, 3-3 तास ट्रॅफिक लागते आणि घरी यायला लेट होते. आणि घरी आल्यानंतर घरचं जेवण, नंतर हरचा स्टडी, बाकीची कामं, त्याच्यामुळं खरंच खूप लेट होते. आणि त्यामुळे एडिट करायला आणि व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही. आणि माझ्याकडे खूप सारे व्हिडिओ असे आहेत की अजून एडिट करायचे बाकी आहेत किंवा चॅनलवरती अपलोड करायचे बाकी. आणि याच कारणामुळे मला डेली ब्लॉग पण वेळेच्या वेळी टाकता येत नव्हते. पण आता मी ट्राय करेन की डेली ब्लॉग तर गेलेच पाहिजे. आणि आपल्याला जो महिन्याभर लागतो किराणा तो सगळा इथं मी आणला होता आणि इथं माझा भरायचा चालला होता. म्हणजे बाथरूममधलं साहित्य किंवा साबण वगैरे किंवा कोलगेटी सगळं जे आपलं सगळं साहित्य लागतं ते सगळं मग आणलं होतं आणि व्यवस्थित भरायचं चाललं होतं. आणि घरामध्ये कोणतीही गोष्ट आणताना माझ्याकडून काही पण विसरू शकतं, पण ह्यांच्याकडून अजिबात काही विसर नाही. कारण ह्यांना ते टुपू गोष्टी आणायला आवडत नाही. कारण त्यांचं असं असतं की एकदाच काही जायचं ते पैसे जातील, पण सगळ्या गोष्टी घरात येतील. नाहीतर मग काही गोष्टी संपल्या किंवा आपल्याला सारखं खाली जावं लागतं, त्यामुळे त्यांना ते अजिबात आवडत नाही. आणि मस्त असा सगळा किराणा भरून घेतला होता आणि रॅकवरती मांडला होता. तर छान अशी भांडी माझी दिसत होती आणि घरामध्ये एकदम प्रसन्न वाटत होतं, कारण सगळं असं क्लीन वाटत होतं. सगळी बगल तिकडं सगळी भांडी स्वच्छ वाटत होती, नंतर भिंती स्वच्छ दिसत होत्या. तर ही छोटी मोठी भांडी पण सगळी सुकली होती, मग ती पण लगेच रॅकवरती लावून घेतली. आणि अशी घरामध्ये मधून काही क्लिनिंग केली किंवा काही चेंजेस केले ना, मग आपल्याला पण घरात एकदम फ्रेश वाटतं आणि उत्साही वाटतं. आणि किचनमध्ये यायला पण एकदम उत्साह येतो मग, आणि स्वयंपाक करायला पण एकदम छान वाटतं. तर चला, माझं तर आता किचन क्लीन झालेलं आहे, घरातील स्वच्छताही करून झालेली आहे. आणि मस्त असं संध्याकाळचं चहाचं टायमिंग झालं होतं, तर इथं मस्त असं गॅलरीत बसून मग चहा एन्जॉय केला, कारण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी चहाच गरजेचा होता. तर हे बघा वातावरण संध्याकाळचं, आणि खरंच गॅलरीच्या कडेला रूम आहे ना, त्यामुळे एकदम भारी वाटतं हे संध्याकाळचं व्ह्यू बघायला. तर मस्त वाटत होतं. तर व्हिडिओ आवडल्याला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.